नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण आदिवासी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मटणचा झटपट असा कुकरला होणारा रस्सा। इथे मी बोकडाचे पाव किलो मटण घेतले आहे। आज आपण पाव किलोच्या अंदाजानुसार मटणाचा रस्सा बनवणार आहोत। हा मटणाचा रस्सा आपण डायरेक्ट कुकरला बनवणार आहोत। कोणकोणते साहित्य लागणार आहेत हे आता तुम्ही पहा। पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून मटण मसाला, 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट, 1 टीस्पून दही। हे आता आपण हातानेच एकत्र करून घेऊयात, म्हणजे कसं सगळा हा मसाला मटणाला व्यवस्थित लागतो। 15 मिनिट हे मटण आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। गॅसवर कुकर गरम करत ठेवला आहे। कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालूयात आवश्यकतेनुसार तेल। इथे मी 4 पळी तेल घातलं आहे। यामध्ये घालूयात टेचून घेतलेला लसूण। इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टेचून घेतल्या आहेत। 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे। हे कांदा आणि लसूण परतून घ्या। त्यामध्ये घालणार आहोत 7 ते 8 पुदिन्याची पाने। लगेच त्यामध्ये आपण घालूया 2 तमालपत्र, 2 तुकडे दालचिनीचे, चमच्याच्या टोकावरील एवढं हिंग घ्यायचं आहे आणि चमच्याच्या टोक्यावरील इतका हळद घ्यायची आहे। मॅरिनेट करताना आपण पाव चमचा हळद घातली आहे, त्यामुळे येथे थोडीच हळद कांद्यात परतताना घालायची आहे। इथे पाव चमचा आपण आले लसणाची पेस्ट फोडणीला घालत आहोत। लगेच त्यामध्ये भाजलेला कांदा खोबऱ्याचं वाटण 2 टेबलस्पून मी इथे घालत आहे। वाटण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या। हे वाटण असं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं की मटणच्या रस्स्याला छान अशी टेस्ट येते। त्यामुळे शक्यतो खोबरा आणि कांद्याचं वाटण तेलामध्येच परतून घ्यायचे आहे। लगेच त्यामध्ये आपण घालणार आहोत घरगुती तिखट मसाला। तुम्ही तिखट मसाला तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। सर्व मसाले वाटण असं परतून झालं की लगेच त्यामध्ये आपण घालूयात मॅरिनेट केलेलं मटण। यामध्ये घालूयात लगेच गरम केलेलं पाणी। मटणमध्ये पाणी घालताना गरम करूनच पाणी घालावे, त्यामुळे मटणाच्या रस्स्याची चव आणखीन छान लागते। इथे मी 1.5 ग्लास गरम पाणी मटणामध्ये घालत आहे। मटणामध्ये गरम पाणी ओतून झालं की त्यामध्ये आपण घालूयात मटण मसाला अर्धा टीस्पून। मटण मसाला हा फोडणीला द्यायचा नाही, फोडणीला जर दिला तर जो त्याचा वास असतो तो उडून जातो। मटण मॅरिनेट करत असताना आपण अर्धा चमचा मीठ घातले आहे, त्यामुळे आता मी या मटणमध्ये अर्धा चमचा पुन्हा एक्स्ट्राचं मीठ घालत आहे। तुम्ही मीठ चवीनुसार घाला। कुकरला झाकण लावून तुमच्या कुकरमध्ये मटण किती शिट्ट्यात शिजते त्याप्रमाणे कुकरला शिट्ट्या घ्या। A few minutes later. कुकरच्या शिट्टीची वाफ केल्यानंतर आपण कुकर उघडून पाहूयात। इथे तुम्ही पाहू शकता कुकरला असा डायरेक्ट आपण झणझणीत मटणचा रस्सा
तयार केला आहे. जर आपल्याला जेवण बनवायची खूप घाई असेल आणि आपल्याला मटणाचा रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही असा डायरेक्ट कुकरमध्ये बनवू शकता. कुकरला मटण असं डायरेक्ट लावलं तर हे बघा खूप मटण असं छान शिजलं आहे.